मराठी घरामध्ये नेहमीच पोहे बनतात. आज आपण नेहमीचेच पोहे वेगवेगळ्या 3 फ्लेवरमध्ये करणार आहोत. नेहमीचे पोहे 3 चवीमध्ये. चला तर पाहूया. अगदी साधे, सोपे, पटकन करता येणारे पोहे. हे पोहे अगदी करायला सोपे आहेत. शरीराला थंडावा देणारे उन्हाळ्यामध्ये. नक्की ट्राय करून बघा. एक वाटीभर पोहे स्वच्छ धुवून घ्या. थोडंसं पाणी ठेवा त्यात आणि त्यात हवं तेवढं तुम्ही दही घालू शकता. मी 2 चमचे दही घेतलं आहे. आता काकडी किसून घ्यायची आहे. याचं पाणी न काढता असंच ठेवा, म्हणजे पोहे कोरडे पडतात नंतर. त्यामुळं काकडीचा रस आणि दह्यामध्ये आपण पोहे भिजवले तर पोहे छान मऊसूत राहतात. आता परत तडका तयार करून घेण्यासाठी तडका पॅनमध्ये मी फक्त शेंगदाणे आणि हिरवी मिरचीचा तडका तयार करून घेतला. शेंगदाणे छान खरपूस तळायचे. थोडे जास्त तळले गेलेत माझ्याने. आता यात मी मीठ ॲड केलेलं आहे. तुम्ही लगेचच मीठ टाकून घ्या काकडी टाकल्यानंतर. माझा कॅमेरा बंद झाला. त्यात नंतर कोथिंबीर, वरून शेंगदाण्याचा तडका. आता हे पोहे असेही खाऊ शकता किंवा तुम्ही थंड करण्यासाठी 5 मिनटं फ्रीजमध्ये ठेवा आणि नंतर खा. दुपारी जर खायचे असतील किंवा संध्याकाळी मस्त लागतात हे पोहे. नक्की ट्राय करून बघा. आता दुसरा प्रकार पोह्याचा. मी पोहे घेऊन स्वच्छ धुवून घेतलेत. एका बाउलमध्ये पोहे घेतलेत. त्यात थोडंसं पाणी ठेवा, म्हणजे छान मऊसूद राहतात पोहे. आता तडका तयार करून घेण्यासाठी कढईमध्ये थोडंसं तेल घेतलं आहे. त्यात जिरं, तुम्ही हवं तर जिरं मोहरी घालू शकता. थोडेसे शेंगदाणे, हिरवी मिरची. जेव्हा तुम्हाला खूप जास्त मेहनत करायची नसेल, पटकन काय करायचं असेल तर या प्रकारे पोहे तयार करू शकता. जिरं मोहरी घालून शेंगदाणे आणि हिरवी मिरची छान तडतडली आहे. आता हे पहा, पोहे अगदी छान मऊसूत झालेत. आपण ह्याला गरम करणार नाही आहेत, त्याच्यामुळं पोहे थोडेसे जास्त पाण्यात भिजवा, अगदी मऊसूत होतात. त्यात कच्चा कांदा तळून घ्यायचा नाही आहे. लिंबाचा रस, भरपूर लिंबाचा रस, चवीनुसार मीठ. आता हे संपूर्ण झाल्यानंतर आपण वरतून कोथिंबीर आणि तडका ॲड करून घेणार आहोत. हे पहा, तुम्ही असंही खाऊ शकता, दही टाकूनही खाऊ शकता. आणि ह्याच्यामध्ये ओलं खोबरं, किसलेलं ओलं खोबरं घालायचं आहे. त्याने छान चव लागते. अगदी झटपट होणारे हे टेस्टी पोहे आहेत. हे पहा, 5 मिनिटामध्ये तयार होतात. चला तर आपण तिसरा प्रकार पाहूया. आता मी पोहे घेतलेत. त्याला स्वच्छ धुवून घ्या चाळणीमध्ये आणि भिजवताना बाउलमध्ये मी जे पाणी टाकले, खाली पण पाणी ठेवा तसंच आणि वरतून पण आपण धुतलेलेच आहेत. हे पाहू शकता, वरपर्यंत पाणी यायला हवं, म्हणजे एक 2 ते 5 मिनटं असंच पाण्यामध्ये भिजत ठेवा. एक 5 मिनटानंतर खालचं पाणी काढून घेऊया आणि जे वरचं पाणी आहे ते छान निथळून जाईल चाळणीमध्ये आणि पोहे छान सॉफ्ट होतील. असे पोहे केल्याने पोहे दिवसभर अगदी मऊसूद राहतात. तुम्हाला टिफिनमध्ये जरी द्यायचे असतील तरीही अगदी सॉफ्ट राहतात पोहे. आता तेलामध्ये छान शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत. आपल्याला शेंगदाणे वरतून टाकायचे आहेत, म्हणून मी शेंगदाणे काढून घेतलेत एका प्लेटमध्ये. आता त्याच कढईमध्ये मी बटाटे टाकलेत. बटाट्यानेही पोहे छान मऊसूद राहतात. जर तुम्हाला जास्त वेळासाठी पोहे करायचे असतील तर तुम्ही नक्की बटाटा वापरा. बटाटा छान फ्राय करून घ्यायचा आहे. हा उकडलेला बटाटा नाही आहे, कच्चा बटाटा. कांदे आणि हिरवी मिरची ही त्याच्यासोबत छान फ्राय करून घ्या. मुलांना जर टिफिनमध्ये द्यायचं असेल, थोड्या वेळाने पोहे कडक होतात. असं बटाटा टाकून आणि छान मऊसूद भिजल्यामुळं पोहे छान मऊसूद राहतात. आता फोडणीमध्येच हळद आणि मीठ टाकायचं आहे, म्हणजे जसं तेल पूर्ण पोह्यामध्ये मिक्स होईल तसं संपूर्ण मीठ आणि हळदही पोह्यामध्ये छान मिक्स होईल. आता यात थोडंसं पाणी टाका. अजून ही एक टिप्स आहे, जर पोहे कोरडे झाले असतील तर थोडंसं पाणी टाका. पोहे ओले असतील तरीही पाणी टाका. छान भातासारखं मऊसूद पोहे तयार होतात. हे पहा, आता छान मिक्स करून घ्यायचं आहे. वरतून शेंगदाणे. नेहमी बनणारे पोहे आपण जसं आपल्या पद्धतीने बनवतो, कधीतरी ही माझी पद्धत ट्राय करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडतील.
तिन्ही प्रकारचे पोहे कसे झाले होते. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. अगदी मोकळे होतात, हे पाहू शकता तुम्ही. मऊसूद असे पोहे तयार झालेले आहेत. त्याला 1-2 मिनटं वाफ काढून घेऊया. वाफ काढल्यानंतर छान कोथिंबीर, हवं तर लिंबाचा रस टाकून तुम्ही गार्निशिंग करू शकता. मऊ, लुसलुशीत, झटपट, टेस्टी असे सर्वांचे आवडते पोहे तयार आहेत. थँक्यू.